रुमा परमेश्वराने आपल्याला भरपूर धन दिलं पण पोटी संतती नाही. बरोबरीच्या दोस्त मित्रांमध्ये बसण्यासाठी जातो लोक. 15 दिवस पर्यंत राजे काळूसैन यांचं तोंड पाहू नका, ते निपुत्री आहे. मरण्याचा मान जातो ग रुमा, मरण्याचा मान जातो. ज्याप्रमाणे लोक तुम्हाला नावं ठेवतात त्याचप्रमाणे मी सुद्धा 4 मध्ये जर बसण्याकरता गेली तर बाया मला नावं ठेवतात. 12.5 दिवस येईपर्यंत या निपुत राणीचा चेहरा पाहुणे जीवाला एवढा पश्चाताप येतो की देवा मला मरण आलं तेवढं ठीक. अरे मूर्खा, हे लोक आम्हाला नाव ठेवतात, ते पुत्रे म्हणून म्हणतात, डोळ्यातून अश्रूची धार गळते. पण देवाने भरपूर धन दिलं की मोजले जात नाही. जो भी राजा है तो भी म्हणत माल पोर नाही सोर नाही. भाई आमना गरीब ना घर मागावाला मात नाही. सकाळी दिन कोणी चहा, कोणी म्या, कोणी शेंबुराटी लटकेल, कोणी चटणी फाटेल, कोणी चिरकी देर. त्यांना बी मन समजू काढणं मन काम शे. काम कर. अरे बाबा समजव ग याला, समजव जरा. अरे बाबा या कर्माच्या गोष्टी असतात. असं कोणता धर्म भाऊ? नाही नाही, म्हणजे नशिबाच्या गोष्टी असतात त्या देवाने द्यावा आणि आपण घ्यावं. देवाने द्यावा आणि आपण घ्यावं. जेवण द्यावं आपण नाही घ्यावं. आपण कोणतरी मग कष्ट करवत होय देत असते. म्हणजे जेवण द्यावं आपण घ्यावं. देवकारी कमायचा देवाने त्यानेच कोणी देत बरं होय. आपली कुठल्या फाडल्या पडल्या. म्हणे देवण द्याव आपले राजाला काय आकाची दिवाळी माहिती. आम्ही 2-2 किलो बोंबील खातात. रुमा आणि म्हणे देवान रुमा, आज माझं एक मन म्हणतं काय, परमेश्वराने आपल्याला संतान दिलं नाही पण माझ्या पाठीवर पाय देऊन आलेला माझा लहान भाऊ नाव त्याचं फुलसैन, तू आणि मी आपण एकच विचार केलेला आहे की आपला मुलगा आणि मुलगी माझा लहान भाऊ तुझा लहान देरच आहे. खरे मग मी त्यालाही बोलवतो. आज मला 4 धाम तीर्थयात्रेला जायचं आहे म्हणून तुमचा विचार घ्यायचा आहे. असं आहे का? बरोबर आहे. तुम्ही जर 4 धाम यात्रेला गेले त्या ठिकाणी विश्वनाथाची भक्ती केली, या वयामध्ये जर कधी देव आपल्याला पावला, एखादा मुलगा झाला आपल्या राष्ट्राचा झेंडा फडकेल, एखादी मुलगी झाली आपला वाजपणा पेटेल. शाबास. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही आनंदाने जाऊ शकता. असं का? देख रे अरे नालायक. आता बाबा ते 4 धाम तीर्थयात्रेला जात आहे. शाबास शाबास. अरे त्यांना पोटी संतती नाही म्हणून नाराज आहेत. आता कशी व्यवस्थित गोष्ट केली. त्यांच्या पोटी संतती नाही म्हणून नाराज. आणि तू काय मजा मारतो ना जोडीदार. चला मूळबार का बरं होत नाही रे. मूलबार का होत नाही म्हणे. सरकार माणसात नाही ना रे. चष्मा काढा काढी. कशावरून बोलला तू? कशावरून बोलला? मी माणसात नाही असं लक्ष्मी. माझी तलवार आणा. बापरे तेलवार पर्यंत गोष्ट मिळली की बस. आता या लोहारे गावामध्ये तुझा शेवटचा दिवस आहे. आणि बाबांसमोर मला बघ देतस का काय? कशावरून बोलला मी माणसात नाही? आता उद्या सकाळी लोक मला हसतील ना. म्हणजे एवढी गोष्ट म्हणून तुम्हाला राग आला का? राग आला. मी तुम्हाला याचा उल्लेख करून दाख म्हणजे उत्तर देतो. उत्तर मला नाही, माझ्या सगळ्या प्रजाला समजायला पाहिजे. वा वा का पटणार नाही? सांग बरं. आता तुमच्याकडे म्हणा का माझ्याकडे म्हणा, आता तुम्ही राजे महाराजे आहे, तुमच्याकडे कोणी रडत आलं तुम्ही हसत पाठवता. हसत पाठवतो. बरोबर आहे का नाही? सोडा हा विषय. कोणी गरीब गोर गरीबाला जर तो रडत आला तुम्ही हसत पाठवता का? पाठवतो. सोडा हा विषय. आता तुमच्याकडे म्हणा का माझ्याकडे म्हणा, आली पाहुणे मंडळी. ही काय बसलेली आहे मंडळी? नाही ऐका ना. नाही मी पहिले उत्तर
हा हा ऐका ना. काय करू? मी तुम्हाला एक विषय सांगतो. आता ही मंडळी आलेली, मंडळी कुठे बसलेली? ही सगळी मंडळी माझ्या दारात बसलेली आहे. तुम्ही कुठे आहे? मी आता स्टेजवरती आहे. मंडळीचं तुमचं अंतर किती आहे? कमीत कमी 20 ते 25 फुटाचं अंतर आहे. आहे का तुम्ही माणसात? नाही. लेकरं हुशार आहे. कालू, ओ कालू, या लोके का बरं हसतात रे? त्यासना डोका पीर जाय तो. मला समजून सांग. हे बी तुमच्या डोक्यात नाही. आता दुसरं उदाहरण देतो. हा. आता तुमच्याकडे म्हणा का माझ्याकडे म्हणा, आले पाहुणे मंडळी, ते विचारता का का हो, तुम्ही घर घेतलं का, शेती घेतली का, बँकेत पैसे किती आहे हे विचारता का? हे नाही विचारत. कोणी बी आल्यावर काय विचारतं का हो, तुम्हाला मुलं किती मुली किती? मग तुम्ही 4 लोकांमध्ये बसले, तुमचा अपमान होतो. अपमान होतो. ऐकत नाही माणसं. नाही. ऐकत नाही. मला सगळं मालेच बोलस पण समजून देत नाही. शिवायनो, तुम्ही काम करा. रविवारचा दिवस आहे, शाळेला सुट्टी आहे. माझे लहान बंधू माझ्यापर्यंत आले नाही. त्वरित त्यांना इथे घेऊन या मुंडीमध्ये जायचं आहे. हो चालेल चालेल चालेल, काही काळजी करू नका. हा चालेल. दादांनी बाबांनी काय सांगितलं, लहान भाऊ त्यांना घेऊन या म्हणे. चाल लवकरात लवकर मराठी शाळेमध्ये चाल. मराठी शाळा? हा मराठी शाळा. चाल चाल चाल. आई मराठी शाळा. पाय उचल रे. फिरीचं ना डीजे नव्हता ना रे. मला फिरी फिरी लंबा घालती ना दे आवाज दे. अहो फुलसिंग दादा, आम्ही 2 या.